त्याच्यानंतर काय वेदांता, लास्ट फिलॉसॉफी. वेदांता एंड ऑफ, शब्दामध्येच आहे एंड ऑफ वेदास, म्हणजेच उत्तर मीमांसा. आता हे जे आहे मीमांसा, मीमांसा म्हणजे अर्ली वेदिक पिरियड, उत्तर मीमांसा म्हणजे अर्ली वेदिक पिरियडचा जो लॅटर पार्ट होता, लॅटर वेदिक पिरियड, त्याला मीमांसा म्हणतात, त्याला उत्तर मीमांसा म्हणजे वेदांतालाच उत्तर मीमांसा म्हणतात. आणि वेदांताचा पार्ट आहे उपनिषद, म्हणजे जे फिलॉसॉफिकल पार्ट जो होता वेदाचा तो येतो उपनिषदामध्ये, आणि तोच पार्ट आहे वेदांताचा. ओके, ओल्डेस्ट टेक्स्ट सेकंड बिफोर कॉमन इरा, बद्रायना यांनी ब्रह्मसूत्रामध्ये लिहिलेलं आहे हे उपनिषद वगैरे. ओके, तर याची मान्यता अशी होती की ब्रह्मा ओनली रियालिटी, म्हणजे जे ब्रह्म आहे, ब्रह्म फक्त रियालिटी आहे, आणि अदर इज अ माया. बाकीचे जे जग आहे, एक्सटर्नल वर्ल्ड आहे, ते अनरियल आहे, म्हणजे माया आहे. ओके, आणि आत्मा किंवा सेल्फ इज इक्वल टू ब्रह्म, म्हणजे जे आत्मा किंवा सेल्फ आहे, सेल्फ आणि आत्मा, ते त्यालाच आपण ब्रह्म म्हटलेलं आहे इथं. आणि सल्वेशन कशामुळे होईल? ऑब्विसली अटेनिंग नॉलेज ऑफ सेल्फ, ज्याला सेल्फचं नॉलेज झालेलं आहे, ज्याला या प्रकृती आणि सेल्फ मधलं जे डिस्टिंक्शन आहे ते समजलं, त्याला पुरुष आणि प्रकृती ह्याच्यामधला जो भेद आहे तो समजला, त्याला सल्वेशन प्राप्त होऊ शकते वेदांता फिलॉसॉफीच्या अकॉर्डिंग. ओके, सो नेक्स्ट काय, थ्री मेजर स्कूल ऑफ वेदांता. आता वेदांता स्कूलचे पण 3 सब स्कूल होते. तर ते हे अद्वैत ऑफ शंकराचार्यांनी दिलेला अद्वैतवाद. आता अद्वैतचं मिनिंग काय? अ मीन्स काय? नॉन, द्वैत मीन्स ड्युअल, वाद मीन्स थेरी किंवा थेरम. ओके, नॉन ड्युअलिझम. ओके, तर वेदांताच्या नंतर शंकराचार्यांनी काम केलं याच्यावरती. तर त्यांचं मत असं होतं की मटेरियल वर्ल्ड इज इल्युजन, म्हणजे मटेरियल वर्ल्ड जे आहे, एक्सटर्नल वर्ल्ड जे आहे, प्रकृती, ते इल्युजन आहे. ओके, ब्रह्मा युनिव्हर्सल कॉन्शियस इज द ओनली रियालिटी, म्हणजे ब्रह्म जे आहे, ब्रह्मालाच ब्रह्म, नॉट ब्रह्मा, ब्रह्मा. ओके, ब्रह्म म्हणजेच आत्मा किंवा सेल्फ, ओनली रियालिटी आहे, ब्रह्म विदाउट एनी एट्रिब्यूट. आणि प्लस ब्रह्म जे आहे त्याला कोणतं रूप वगैरे नाहीये, म्हणजे ते साकार किंवा निराकाराचं ऐकलं असेल आपण. तर जे ब्रह्म आहे ते विदाउट एनी अट्रिब्यूट आहे, म्हणजे त्याला कोणत्याही प्रकारचा गुणधर्म नाहीये. आणि सल्वेशन कशामुळे होणार आहे? ज्ञान मार्ग, ब्रह्म रिअलायझेशन. ओके, ज्ञान मार्ग, ब्रह्म रिअलायझेशन म्हणजे ते सेल्फ रिअलायझेशन. त्याच्यानंतर जो फिलॉसॉफी आली ती होती विशिष्ट अद्वैतवाद ऑफ रामानुजा, क्वालिफाईड नॉन ड्युअलिझम. ठीक आहे, रामानुजांनी अद्वैतवाद ऑफ शंकराचार्य यांना तर मानलं, पण त्यांनी काय बोलले की ठीक आहे अद्वैतवाद आहे, पण विशिष्ट अद्वैतवाद आहे, म्हणजे क्वालिफाईड अद्वैतवाद. त्याच्यामध्ये डिफरन्स फक्त एवढाच आहे की ब्रह्म पोजेस सम ऍट्रिब्यूट. ब्रह्म जो होता, त्यांनी आधी सांगितलं होतं शंकराचार्यांनी की ब्रह्मा विदाउट ऍट्रिब्यूट आहे, म्हणजे विदाउट गुणधर्म आहे. पण यांनी काय सांगितलं रामानुजांनी की ब्रह्म जे आहे त्याला अट्रिब्यूट्स आहेत, त्याला काहीतरी गुणधर्म आहेत, आणि ते गुणधर्म कोणते आहे? इन द फॉर्म ऑफ मटेरियल अँड कॉन्शियस, म्हणजे मॅटर आणि चेतना. ओके, पुरुष आणि प्रकृती सेम अगेन. त्याच्यानंतर सल्वेशन कशामुळे होणार आहे? भक्ती मार्ग, लव्हिंग फेथ अँड डिव्होशन. म्हणजे इथूनच आपण बघू शकतो की विशिष्ट अद्वैतवादापासून रामानुजाचार्यापासूनच भक्ती मुवमेंट जे आहे ते, किंवा भक्ती मार्ग जे आहे ते, त्याची सुरुवात झालेली दिसते आपल्याला. ओके, त्याच्यानंतर रामानुजाचार्याच्या नंतर द्वैतवाद दिला माधवाचार्यांनी. ओके, आणि माधवाचार्यांनी त्याच्यापेक्षा पण डीप काम केलेलं आहे रामानुजाचार्याच्या विशिष्ट अद्वैतवादावरती. आणि त्यांनी नंतर जे फिलॉसॉफी दिली तिचं नाव आहे द्वैतवाद, म्हणजे ड्युअलिझम, आणि ती दिली होती 13व्या शतकामध्ये. ओके, 13th सेंचुरीमध्ये. तर द्वैतवाद ऑब्विसली द्वैतच्या याच्यावरूनच क्लिअर होते की टू रिएलिटी, सोल. आता टू रिएलिटी कोणती? सोल, जीवात्मा, आणि सुप्रीम सोल परमात्मा, म्हणजे सोल सुपर सोल. आता त्या गोष्टी एकदम जास्त क्लिअर झालेल्या आहे आधीच्या याच्यापेक्षा, विशिष्ट अद्वैतवादापेक्षा द्वैतवाद म्हणजे डायरेक्ट की आत्मा, परमात्मा, सोल, सुपर सोल आणि मॅटर, ह्या 3 गोष्टी इंडिपेंडेंट आहेत, आर डिस्टिंक्ट अँड सेपरेट. म्हणजे सोलचं पण एक्झिस्टन्स आहे, सुप्रीम सोल म्हणजे परमात्मा पण आहे, जीवात्मा पण आहे, परमात्मा पण आहे, आणि प्रकृती, ते पण डिस्टिंक्ट आणि सेपरेट आहे. म्हणजे 3 एंटिटी. गॉड, इथं गॉडला विष्णू म्हणून म्हटलं गेलेलं आहे. सोल, जीव आणि मॅटर म्हणजे जड. जड मीन्स मॅटर, माया. ओके, गॉड इज द ओनली इंडिपेंडेंट रियालिटी. फक्त इंडिपेंडेंटली कोण आहे? गॉड आहे. बाकी डिपेंडेंट आहे. कोण? सोल आणि मॅटर आर डिपेंडेंट ऑन व्हॉट? ऑन गॉड. ओके, सो हे द्वैतवादवाली फिलॉसॉफी.